याचे नाव गोलंदाज. बाबूराव अर्नाळकर. गोलंदाज कथा. प्रकरण 9. पुढची हालचाल. भवितव्याचे आपण एक केवळ खेळणे आहोत हा शोध मुराररावांनी फार पूर्वीच लावला होता. एखादे मोठे प्रकरण हाती घेतल्यानंतर त्या संबंधीची प्राथमिक तपासणी करताना एखाद्या यंत्राप्रमाणे व अतिशय त्वरेने काम करण्याची त्यांना सवय होती. आपल्या फावल्या वेळात मात्र मुरारराव दैववादी बनत असत आणि हाती घेतलेल्या कामाच्या यशापयशाचा विचार करीत असत. त्या दौलतराव वेर्णेकरांच्या प्रकरणाच्या बाबतीतही तसेच होते. असा एक दिवस उजाडला होता की आपण त्या प्रकरणाचा प्राथमिक तपास करताना जे जे करायला हवे होते ते सर्व केले आहे आणि विरुद्ध पक्ष काही हालचाल करीपर्यंत आपल्याला शांत बसून वाट पाहण्यापलीकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही असे मुराररावांना वाटत होते. त्यांनी तसे कमिशनरांनाही आणि असिस्टंट कमिशनरांनाही सांगितले होते. एके रात्री त्या तिघांची खाजगी बैठक भरली होती व ती पहाटेपर्यंत चालली होती आणि त्यावेळी त्या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुराररावांच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता. मुंबईचे CID खाते आपले प्रत्येक काम अतिशय कष्टाने व सावधगिरीने करीत असते आणि ते जो पुरावा गोळा करतात तो सामान्यांच्या दृष्टीने ताबडतोब उपाययोजना करण्यास पुरेसा असतो. पण CID खात्यातील अधिकारी तो सर्व पुरावा गोळा केल्यानंतरही विरुद्ध पक्ष कोणती हालचाल करतो याची वाट पाहत स्वस्थ बसतात आणि त्याबरोबरच ते आपले जाळे पसरण्याचे काम चालूच ठेवतात. त्यांनी पसरलेले जाळे इतके अभेद्य आणि परिणामकारक असते की त्यातून तशाच बुद्धिमान माणसाखेरीज कुणीही सुटत नाही. आपल्या आयुष्यात पोलिसांना कधीही दाद न देणारे बुद्धिमान धूर्त नसतातच असे नाही, पण ते असले तरी अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच असतात. वेर्णेकर कंपनी आता माझ्या हातांतून सुटणार नाही असे मला वाटत नाही, मुरारराव म्हणाले. व मला असे वाटते की ते आपल्या हाती सुखरूप आहेत, पण त्यांच्या विरुद्ध भरपूर पुरावा मिळाल्याशिवाय आणि या प्रकरणाचे सर्व धागेदोरे माझ्या हातात आल्याशिवाय स्वतःला व सर्व पोलीस खात्याला मूर्ख ठरविण्याचा धोका मला पत्करावयाचा नाही. कारण त्या बदमाशांना शिक्षा होईलच अशी 100% खात्री पटल्याशिवाय हालचाल करणे योग्य होणार नाही व एकदा ते आपल्या हातातून निसटल्यानंतर आपणाला ते पुन्हा कधीही सापडणार नाहीत. सध्या ती कंपनी कोणत्या प्रकारचे व्यवहार करीत असते, कमिशनरांनी विचारले. मुराररावांनी टाईप केलेले कित्येक कागद साहेबांच्या हाती दिले आणि ते म्हणाले, ते अधिकारी कंपनीचे खाजगी रिपोर्टर आहेत. ती कंपनी दौलतराव वेर्णेकरांचा बराच व्यवहार सांभाळीत होती. त्यांना त्यासंबंधी सुरुवातीपासूनच शंका होती आणि जेव्हा मी त्यासंबंधी चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हा ते वेर्णेकरांबरोबरचा संबंधच सोडणार होते. पण आम्हाला मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचे काम तसेच चालू ठेवावे असे मीच त्यांना सुचविले आणि जेव्हा निर्णायक वेळ येईल तेव्हा त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्याचे मी वचन दिले आहे. त्यामुळेच त्यांनी आपले काम चालू ठेवले आहे. या रिपोर्टात तुम्हाला वेर्णेकर कंपनीच्या व्यवहारासंबंधी बरीच माहिती मिळेल. त्यांनी आपला व्यवहार फार धूर्तपणे व कायद्याच्या मर्यादा सांभाळून चालविला आहे व ते त्या बाबतीत बाबासाहेब सराफांचे अनुकरण करीत आहेत असे दिसते. कारण त्यांची पद्धत सराफांसारखीच आहे. अर्थात या खेपेला त्याने आपल्या पद्धतीला थोडे वेगळे वळण लावले असून ती अधिक प्रभावी बनविली आहे असे दिसते. हा व्यवहार थोडेसे पैसे गोळा करण्याकरता चालविण्यात आलेला नाही. लाखो रुपये अचानक मिळविण्याच्या
त्यांचा विचार दिसतो. या धंद्याकडे त्यांनी मोठमोठ्या लोकांचे लक्ष वेधलेले आहे आणि ते सर्व त्यांच्या इतकेच बदमाश आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून पैसे मिळतात. पण असल्या प्रकारच्या व्यवहारात गोलंदाज भाग घेणे शक्य आहे काय? कमिशनरांनी विचारले. होय, तो वाटेल ते करील. आणि या धंद्याची पद्धती जरी बाबासाहेब सराफांची असली तरी मूळ कल्पना गोलंदाजाचीच दिसते. मुरारराव म्हणाले, एकाच गोष्टीचे मला नवल वाटते की हे सर्व स्वतःच्या हिमतीवर करण्याऐवजी गोलंदाजाने सराफांच्या मागे लागण्याचा प्रयत्न का चालवावा? त्याला तशी भागीदारी करण्याची आवश्यकता का भासावी? कमिशनर तो रिपोर्ट वाचित होते. ते वरमान करून म्हणाले, तुम्ही म्हणता ते अगदी सराफांची आठवण करून देणारे आहे. मुरारराव मान हलवून म्हणाले, हा सराफांचाच व्यवहार आहे, पण ते अगदी ऐन मोक्याच्या वेळी ठार झाले. कमिशनर म्हणाले, ते खरे आहे. मुरारराव गंभीर स्वरात म्हणाले, अशी अनेक माणसे मला माहीत आहेत की ज्यांच्या दृष्टीने ती गोष्ट अगदी योग्य वेळी व फायदेशीर प्रकारे घडली होती. आणि मला तर असे सारखे वाटते की जर सराफ पुन्हा जिवंत झाले तर या वेर्णेकरांच्या कंपनीला भलताच त्रास होईल. मुरारराव कमिशनरांच्या मलबार हिलवरील बंगल्यातून बैठक संपवून बाहेर पडले तेव्हा पहाटेचे 3 वाजले होते. ते आपल्या छोट्या मोटारीने आपल्या घराकडे परतले. आता त्यांनी माहीम येथे बंगला घेतला होता, त्यामुळे घरी जाईपर्यंत त्यांना विचार करण्यास बराच वेळ मिळणार होता. त्यांची छोटी मोटार त्यांच्या अवाढव्य देहाला न शोभणारी होती. त्यावेळी मुंबईचे सर्व रस्ते ओसाड पडले होते व मुरारराव वेगाने मोटार चालवित होते. आपण हाती घेतलेल्या कामगिरीसंबंधी त्यांना अतिशय समाधान वाटत असल्यामुळे ते खुशीत होते आणि आपल्याच विचारात दंग होते. आणि एकाएकी बाजूच्या गल्लीतून बाहेर पडणारी एक मोठी मोटार त्यांना दिसली. ती मोटार त्यांच्या छोट्या मोटारीवर जोराने धडक घेणार असे दिसत होते. आपण गाफील राहिल्यामुळे आपल्यावर केवढे संकट कोसळण्याच्या बेतात आहे हे त्यांच्या लक्षात आले, पण त्यातून निसटण्याचा काहीच मार्ग दिसत नव्हता. मुराररावांनी आपली मोटार डावीकडे वळविण्याचा प्रयत्न केला. त्या बाजूला हालचाल करण्यास अवघा 2 फुटांचाच रस्ता शिल्लक आहे हे ते विसरले होते. जेव्हा त्यांना बाजूच्या दुकानाच्या खांबावर आपली मोटार उडी घेण्यासाठी धावत आहे असे दिसले तेव्हा आपली चूक त्यांच्या लक्षात आली. त्यांनी आपली मोटार पुन्हा रस्त्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला, पण आता उशीर झाला होता. एका क्षणातच त्या मोटारीचे पुढचे चाक पदपथाच्या धारेवर आदळले आणि त्यांच्या हातातून मोटार चालविण्याचे चाक निसटले. मोटार पदपथावर चढली व दुकानाच्या दगडी भिंतींवर आदळली. मोटारीतून त्या धडाक्याबरोबर रस्त्यावर उडालेले मुरारराव कसेबसे उभे राहिले आणि चमत्कारामुळेच त्यांना जखम झाली नव्हती, पण त्यांची मोटार मात्र संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. आणि जी मोटार अचानक आडवी आल्यामुळे तो अपघात घडला होता ती केम्प कंपनीच्या दिशेकडे झपाट्याने चालली होती. मुरारराव उभे राहिले तेव्हा त्यांना त्या मोटारीचा पाठीमागला दिवा अदृश्य होताना दिसला. मोटारीचा नंबर पाहणे अशक्यच होते. त्यांची चुराडा झालेली मोटार जवळच्या गॅरेजमध्ये पाठविण्यासाठी त्यांना खूपच मेहनत करावी लागली. त्यानंतर ते टॅक्सीने घरी आले. त्यांचा प्राण घेण्याचा प्रयत्न करण्याची ती पहिली खेप नव्हती. ते तसल्या प्रकाराकडे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहत असत, पण या खेपेला ते रागावलेले होते. त्या अपघातामुळे त्यांना त्यांच्या नादुरुस्त मोटारीची विल्हेवाट लावताना बरेच कष्ट करावे लागणार होते आणि त्यांना 2 तास झोप घेता आली नव्हती. पण मुरारराव दुसऱ्या दिवशी बरेच खुशीत दिसत होते. आदल्या रात्री त्यांची मृत्यूच्या दाढेतून अगदी थोडक्यात सुटका झाली होती. त्यावरून त्यांनी हाती घेतलेल्या प्रकरणाने
शेवटच्या निर्णायक अवस्थेत प्रवेश केला आहे असे त्यांच्या पूर्वानुभवावरून दिसत होते. ते इतके खुश झाले होते की त्यांच्या मदतनीसाबरोबर रामचंदबरोबर ते पूर्वी कधीही नाही इतक्या प्रेमाने बोलले होते आणि आपण खात्रीने स्वप्नात आहोत असे त्या बिचाराला वाटले होते. रामचंद वेर्णेकर कंपनीबद्दलची सर्व माहिती आपण आतापर्यंत मिळविली आहे असे मला वाटते. ते म्हणाले, मी वर्गवारी करून त्या माहितीची यादी तयार केली आहे. त्यांनी आपल्या खिशातून एक छोटी वही काढून तिची काही पाने उलटली व एका पानावर लिहिलेला मजकूर बोटाने दाखवीत म्हणाले, तू हे वाच. रामचंदाने तो सुवाच्य अक्षरात लिहिलेला मजकूर वाचला. 1964 जुलै शंकर आणि लाल्या मुळीक नाहीसे झाले. 1964 ऑगस्ट बाबासाहेब सराफ ठार झाले. 1965 एप्रिल वेर्णेकरांसाठी मुंबईत एक घर घेण्यात आले. 1965 जून वेर्णेकर पणजी येथून मुंबईत आला. पणजी गोवे येथून मुंबईत आला. त्याने त्या घराचा ताबा घेतला आणि वेर्णेकर कंपनी सुरू झाली. तुम्ही वेर्णेकरांचा सराफांशी संबंध जोडता असे दिसते. तो मजकूर वाचल्यानंतर रामचंद म्हणाला. मुरारराव डोळे मिटून प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, मी तसे केले नाही. स्वतः सराफानेच ते केले आहे. पुढील हालचाली त्यानंतर कित्येक तासांनी घडल्या. रात्री लवकर भोजन करून मुरारराव पुन्हा ऑफिसात आले होते आणि 10 वाजता ते काम करीत असतानाच टेलिफोन ऑपरेटरचा माणूस धावतच त्यांच्या खोलीत आला. एक विचारणा करण्यात आली आहे. आज रात्री गोलपिठा विभागात शंकरला पाहण्यात आले आहे. त्याला अटक करायची की त्याच्या हालचालींवर नजर ठेवायची की दुसरे काही करावयाचे ते येथील अधिकारी विचारित आहेत. तो माणूस म्हणाला, मी तेथे पोचेपर्यंत त्याचा पाठलाग करावा असे त्यांना कळवा. मला एक कल्पना सुचली आहे. मुरारराव म्हणाले. मुरारराव लगबगीने आपल्या जागेवरून उठले व त्या इमारतीतील दुसऱ्या एका खोलीत गेले. ते तेथून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यात आश्चर्यजनक बदल झाला होता. आजच्या काळातील गुप्त पोलीस नकली दाढी मिशांचा उपयोग करीत असतात. त्याऐवजी ते वेगळे वातावरण निर्माण करण्यावर भर देतात. CID ऑफिसच्या एका खोलीत निरनिराळ्या धंद्यांच्या प्रतिनिधींच्या फोटोंची एक मोठी फाईल आहे आणि त्यांच्या सवयी व स्वभाव या संबंधीची इत्यंभूत माहिती देणारी टाईप केलेली कागदपत्रे तेथे ठेवण्यात आली आहेत. मुराररावांनी योजलेल्या कामाच्या अनुरूप असे वेषांतर केले होते. शर्यतीच्या मैदानावर वारंवार दिसणाऱ्या सट्टेबाजाप्रमाणे त्यांनी आपला अवतार सजविला होता. त्यांनी एक भपकेबाज सूट चढविला होता. त्यांच्या जॅकेटावर घड्याळाची सोनेरी साखळी दिसत होती. त्यांनी पिवळ्या रंगाचे बूट चढविले होते. दोन्ही हातात अंगठ्या घालून आपल्या नेकटायला एक हिऱ्याची पिन लावली होती. त्यांनी कौशल्याने आपल्या भुवया रंगविल्या होत्या. खास प्रकारचे रबरी पॅड तोंडात घालून त्यांनी चेहरा पसरट बनविला होता आणि पिळदार मिशा लावल्या होत्या. त्यांनी कोटाच्या वरच्या खिशात 4 चिरूट ठेवले होते. भलत्याच रंगाची हॅट घालून चांदीच्या मुठीची काठी हाती घेतली होती. नंतर आपले स्वरूप एका मोठ्या आरशात न्याहाळले होते. ते अगदीच वेगळे दिसत होते यात शंकाच नव्हती. कितीही चाणाक्ष माणूस असला तरी तो त्यांना त्या वेशात निदान रात्रीच्या वेळी तरी ओळखू शकणार नव्हता. ते
गोलपेठा विभागाच्या पोलीस स्टेशनावर गेले तेव्हा तिथले अधिकारी त्यांची वाट पाहत होते. शंकरवर नजर ठेवणाऱ्या माणसांनी त्याला 2 टाकीवरील एका उपहारगृहात बसलेले पाहिले आहे असे त्यांना सांगण्यात आले. मुरारराव लागलीच तेथे गेले तेव्हा त्या उपहारगृहाबाहेर उभ्या असलेल्या गुप्त पोलिसांनी शंकर भेंडी बाजारातील एका क्लबमध्ये गेला आहे असे सांगितले. मुरारराव त्या ठिकाणी गेले तेव्हा बाहेर त्यांना आणखी एक गुप्त पोलीस भेटला. त्याने मुराररावाला केलेली निशाणी इतर कुणाच्याही लक्षात आली नसती, पण ती त्यांच्या दृष्टीने पुरेशी होती. त्यांनी त्या क्लबमध्ये प्रवेश केला. त्यांच्याजवळ इतकी ओळखपत्रे तयार होती की त्यांना मुंबईतील कोणत्याही अड्ड्यात किंवा क्लबमध्ये प्रवेश करता आला असता. प्रवेश करताच त्यांनी त्यांना हव्या असलेल्या माणसाला पाहिले आणि त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर कोपऱ्यातील टेबल हेरून ते त्या ठिकाणी बसले. काही पेय घेत ते मोठ्या दक्षतेने शंकरवर नजर ठेवू लागले. शंकर वेषांतराचा कोणताही प्रयत्न न करता तेथे अगदी उघडपणे बसला होता. त्याच्या सभोवती 3-4 माणसे बसली होती आणि त्यांच्याकडे पाहताच ती कोणत्या प्रकारची असावीत ते स्पष्ट होत होते. ते शंकरचे जुने दोस्त असावेत. त्यांतील दोघांना मुराररावांनी ओळखले होते. ते सर्व मजेत वेळ घालवित होते. तेथे सारखे हास्यांचे फवारे उडत होते आणि संभाषणात शंकरच पुढाकार घेत होता. तो सारखी खाद्यपेये मागवित होता व खिशातून कोऱ्या नोटा काढून त्या वेटरला देत होता. तुम्हाला हवे ते खा प्या तो ओरडून म्हणत होता. मला फार चांगले काम मिळाले आहे आणि आजची रात्र मजेत घालविण्याचे मी ठरविले आहे. पैशाचा तोटा नाही. मुराररावांनी त्या मंडळीकडे पाहण्यात 1 तास घालविला आणि जेव्हा ती मंडळी दारूने व्यवस्थित जिंकल्यानंतर त्यांची बडबड बरीच शांत झाली तेव्हा त्यांनी हालचाल करण्याचे ठरविले. त्यांनी आपल्या खिशातून कागद पेन्सिल काढली आणि एक चिठ्ठी लिहिली. तुला जर सहजतेने आणखी पैसे मिळवायचे असले तर येथील कुणालाही न सांगता माझ्या पाठीमागून येऊन बाहेर पड. त्यांनी ती चिठ्ठी एका लिफाफ्यात बंद केली. नंतर एका वेटरला बोलावून त्याला बोटाने शंकर दाखविला व ती चिठ्ठी त्याला देण्यास सांगितले. शंकरने ती चिठ्ठी वाचली व नंतर मुराररावांकडे पाहिले व काही वेळाने आपल्या जोडीदारांना समजणार नाही अशा प्रकारे मान हलवली. मुरारराव उठले आणि दाराकडे निघाले. शंकरने त्यांना रस्त्यावर गाठले. त्याने त्यांना मुळीच ओळखले नव्हते. त्यांच्या वेषांतराने त्याला अजिबात फसवले होते. हा काय प्रकार आहे? दारूने जिंकलेल्या शंकरने विचारले. मुराररावांनी त्याच्या हातातील चिठ्ठी काढून घेतली व ते त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, तू माझे एक काम करावे अशी माझी इच्छा आहे. पलीकडच्या बाजूला एक इराण्याचे हॉटेल आहे. तेथे यावेळी मुळीच गर्दी नसणार आणि आपणाला कोणत्याही अडथळ्याशिवाय बोलता येईल. ते काम केलेस तर तुला 1000 रुपये मिळतील. ते काम करायला तयार आहेस काय? जोखंड्या देणाऱ्या शंकरने स्वतःवर बराच ताबा मिळविला आणि तो म्हणाला, मला आधी काम कसल्या प्रकारचे आहे ते ऐकू द्या. मुराररावांनी त्याचा हात धरून रस्ता ओलांडला आणि त्याला समोरच्या इराण्याच्या हॉटेलात नेले. आणखी अर्ध्या तासाने शंकर पुन्हा क्लबमध्ये परतला होता आणि पुन्हा आपल्या मित्रमंडळीत रंगला होता. मुरारराव मात्र तेथे परतले नव्हते. ते CID ऑफिसात गेले. त्यांनी अंगावरील पेहराव उतरून पुन्हा आपले नेहमीचे कपडे चढविले व ते झोपावयास घरी निघून गेले.
त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सब इन्स्पेक्टर रामचंदला ती सर्व हकीकत सांगितली. त्याला चांगल्या प्रकारे मोटार चालविता येते काय असे मी विचारले व आपण वाटेल त्या जातीची मोटार चालवू शकतो असे त्याने उत्तर दिले. नंतर मी त्याला विचारले, मोटारीची काही लबाडी करावयाची असली तर ती त्याला साधेल काय, आणि त्याने माझ्या त्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट करावयास सांगितला. मला एक माणसापासून अतिशय त्रास होत आहे व मोटार अपघाताने त्याची पीडा कायमची दूर व्हावी असे माझे म्हणणे आहे. हे सांगून मी पुढे म्हणालो की त्या माणसाने आपल्या ड्रायव्हरला कामावरून काढून टाकले आहे व ते काम मी शंकरला मिळवून देऊ शकेन. नंतर मी म्हणालो की मी त्याला ते ड्रायव्हरचे काम कोणत्याही नावाने मिळवून देऊ शकेल. इतकेच नव्हे तर त्या नावाने चांगली शिफारस पत्रेही देऊ शकतो. नंतर ते काम करताना त्याने वेगाने मोटार चालविण्याचा मूर्खपणा करायला हवा. जर तो हुशार असला आणि मोटार चालविण्याबद्दल त्याने जे सांगितले ते खरे असले तर त्याला स्वतःला काही धोका होऊ न देता ते काम यशस्वी करता येईल आणि 1000 रुपयेही खिशात घालता येतील. शंकर त्यावेळी बढाया मारण्याच्या रंगात होता. मुरारराव हसून म्हणाले. तो म्हणाला की आपण आपली इच्छा असली तर मोटारीला हव्या तशा कोलांट्या उड्या मारावयास भाग पाडतो आणि अपघाताचा हवा तो चमत्कार घडवू शकतो. मी त्याला आणखी 2 दिवसांनी त्याच ठिकाणी भेटून अधिक माहिती आणि पैसे देण्याचे कबूल केले आहे. रात्री हे सर्व घडले आणि रामचंदने विचारले, आणि मला वाटते की या मुलाखतीने लाल्याच्या इतिहासाच्या शेवटच्या भागाची माहिती मी मिळवू शकलो आहे. मुरारराव समाधानाने म्हणाले. आणि बाबासाहेब सराफांनी अगदी ऐन मोक्याच्या वेळी आपले आयुष्य कसे संपविले तेही मला समजले. ते 24 तास मुराररावांच्या दृष्टीने उपयुक्त आणि यशस्वी ठरले होते. ज्याला शंकरचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग करावयास सांगितले, ज्याला शंकरचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग करावयास सांगितले होते, तो माणूस आणखी काही मिनिटांनीच आपला रिपोर्ट सादर करण्यासाठी त्यांच्या खोलीत आला. आणि आणखी एक प्रकरण आपण लवकरच हातावेगळे करणार अशी मुराररावांची खात्री पटली. गोलंदाज दुपारच्या भोजनाच्या बाबतीत इतका अनियमित का बनला होता याची आता मुराररावांना चांगली कल्पना आली होती. आणि या आणखी प्रगतीमुळे लवकरच अतिशय वेगाने हालचाली सुरू होतील असे भविष्य ते आत्मविश्वासाने वर्तवू शकले. प्रकरण 9 येथे समाप्त. याचे नाव गोलंदाज. बाबूराव अर्नाळकर, गोलंदाज कथा.